नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही बघत असताल की सध्या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चालू आहे। मनोज जरांगे पाटलावर जे षड्यंत्र चालू आहे, बदनामी चालू आहे, त्याचाच प्रत्यय त्याचाच विरोध म्हणून मनोज जरांगे पाटलांनी काल आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर आरोप केलेत। ते नेमके आरोप त्यांचे कशा प्रकारे आहेत, त्यांनी आरोप हे का केले, पहिली गोष्ट हे समजून घ्या। महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाबद्दल जे वादळ चालू आहे, जे सध्या आंदोलन चालू आहेत, रास्ता रोको चालू आहे, मनोज जरांगे पाटलांनी जे रास्ता रोको करण्यासाठी लोकांना सांगितलं होतं आणि त्याचा कुठला तरी शासनाच्या सुव्यवस्थेवर जे कायदा व सुव्यवस्था बिघडणार होती, त्याच्यामुळे शासनाने जर बघितलं असेल ते न्यायालयावर टाकलं होतं। उच्च न्यायालयाने सुद्धा मनोज जरांगे पाटलांना विचारपूस केली होती की तुम्ही रास्ता रोको कशा प्रकारे करणार आहेत। मग मनोज जरांगे पाटलांनी विचारपूस केल्यानंतर त्यांना उत्तर दिलं होतं आणि त्यांनी शांततेच्या मार्गाने रास्ता रोको केला होता, तरी सुद्धा राज्य सरकारमधील पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते। दुसरी गोष्ट, मनोज जरांगे पाटलांचा 17वा दिवस उपोषणाचा होता, त्या कुठल्याही प्रकारची राज्य सरकारने त्यांची दखल घेतली नाही, कुठल्याही प्रकारचा व्यक्ती त्यांच्यापाशी आला नाही, म्हणून मनोज जरांगे पाटलांना तो सुद्धा राग होता। दुसरी गोष्ट अजून कोणती की मनोज जरांगे पाटलांनी जे काही तुम्हाला अध्यादेश आणि अधिसूचना काढण्यासाठी तुम्ही कायदा करणार होते आणि त्याची अंमलबजावणी करणार होते, ते सुद्धा केलं नाही आणि त्याचा कुठल्याही अधिसूचनेचा आणि अध्यादेशाचा शब्दही काढला नाही। म्हणून मनोज जरांगे पाटलांना वाटलं की येणाऱ्या लोकसभेची अधिसूचना, येणाऱ्या लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे, त्याच्या अगोदर हा मुद्दा जर पूर्णत्वास नाही आला तर पुढे येणार नाही। म्हणून मनोज जरांगे पाटलांना चीड येऊन तुमच्याबद्दल हे वक्तव्य केलं। काय वक्तव्य केलं की या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी वक्तव्य केलं असं की देवेंद्र फडणवीस साहेबांना मनोज जरांगे पाटलांचा जीव घ्यायचा आहे, म्हणजेच मराठा आरक्षणाच्या विरोधात देवेंद्र फडणवीस साहेब बोलतायत, अशा प्रकारचे आरोप केलेत आणि त्यांना विष घालून मारण्याचा प्रयत्न केला, असा सुद्धा काल आरोप केलाय। दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या आरोपाची छेडाछेड तुम्ही काल बघितली असेल न्यूज मध्ये। आणि हे बोलणं काय येतं, कारण मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये जे काही सध्या षड्यंत्र बदनामी करण्याचा प्रयत्न चालू आहे, कोणाचा अजय महाराज असेल, संगीता वानखेडे असतील, अशा प्रकारचे अनेक व्यक्ती त्यांच्या विरोधात बोलतात, जेणेकरून जे अगोदर मराठा आरक्षणाच्या सोबत होते, आता काही जणांचं म्हणणं यायले की त्यांनी ही साथ का सोडली। दुसरी गोष्ट, मनोज जरांगे पाटलांच्या मनात एवढी गोष्ट तुम्हाला सगळ्यांच्याच मराठा समाजातील व्यक्तींच्या सुद्धा आली असेल की जे व्यक्ती मराठा आरक्षणाच्या सोबत होता तो आता विरोधात का बोलायला लागलाय। याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांनी त्यांची कुठली गोष्ट ऐकली नाही का, मनोज जरांगे पाटील त्यांच्या विरोधात गेले का। दुसरी गोष्ट, त्या व्यक्तींना कोणी खरेदी केलं का, ते कोणाचं वक्तव्य बोलतायत का, मनोज जरांगे पाटलांची बदनामी करून मराठा आरक्षणापासून मनोज जरांगे पाटलांना वेगळं करण्याचा प्रयत्न चालू आहे का, जेणेकरून मराठा आरक्षणाचा श्रेय हे फक्त राज्यसत्तेतील व्यक्तींनाच घ्यायचं आहे, किंवा मनोज जरांगे पाटलांचं श्रेय काढून त्यांना कुठल्या प्रकारचं बदनामी करून त्यांना सोडून द्यायचं काम चालू आहे। याच्या विरोधात बघायचं झालं, मराठा आरक्षणाचं जे 10% गाजर दाखवलेलं आहे ते येणाऱ्या इलेक्शन पुरतच आहे का। 10% आरक्षण जे आहे ते विधानसभेमध्ये मंजूर, विधान परिषदेमध्ये आहे, पण राज्यपालांची अजून त्याच्यावर सही झाली नाही, म्हणजे अजून तो कायदा पारित झाला नाही। दुसरी गोष्ट, जे ईडब्ल्यूएस 10% आरक्षण होतं ते मिळणार नाही, म्हणजे ते 10% गेलं आणि इकडलं मिळालं, नेमकं काय मिळवलं हा प्रश्न आहे। आणि अधिसूचना आणि अध्यादेश मनोज जरांगे पाटलांनी काढला नव्हता, हे राज्यसत्तेतीलच व्यक्तीने काढला होता, मग त्यांनी त्या कायदा का केला नाही, त्याची अंमलबजावणी का केली नाही, ही एक गोष्ट। आणि जे 57 लाख नोंदी सापडल्यात कुणबी, त्यांचे जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आता दिरंगाई होत चाललेली, पहिल्या सुरुवातीला देऊ लागले पण आता दिरंगाई होत चाललेली, म्हणजे हे सुद्धा प्रश्न कुठंतरी बंद करण्याचा कार्यक्रम चालू आहे। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी हे काल सर्व वक्तव्य केले आहेत। मग मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे षड्यंत्र आणि बदनामी करतायत, तर तुमच्याकडे जर कुठल्याही प्रकारचा पुरावा असेल की शरद पवार त्यांच्या सोबत आहेत, उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत आहेत, त्यांनी कुठल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट केलाय, असं जर तुमच्याकडे पुरावे असतील तर ते सादर करा, दाखवा की मनोज जरांगे पाटलांच्या सोबत हे आहेत, त्यांचं बोलवता धनी कोण आहेत, अशा प्रकारचे तुमचे शब्द आहेत। जर तुमच्याकडे पुरावे असेल तर ते दाखवा ना। मनोज जरांगे पाटील सुद्धा मान्य करेल, मराठा समाज सुद्धा मान्य करेल, पण बिनबुडाचे आरोप त्यांच्यावर लावण्यापासून मराठा समाज सुद्धा खपून घेणार नाही। आणि मनोज जरांगे पाटील कशाला घेतील, मग नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील आहे, त्यांच्या सोबत तुम्हाला असं वाटत असेल की काही समाज त्यांच्या सोबत नाही, पण बहुसंख्य समाज त्यांच्या पाठीमागे, जे 10% होते का तेच त्यांच्या विरोधात बोलतायत। मग दुसरी बाजू, जे तुम्ही 10% आरक्षण घेतलंय, दिलंय, त्या आरक्षणाबद्दल लोकांची मागणी घेतली का, कोणाला त्या आरक्षणाबद्दल हरकत आहे ना हरकत आहे, म्हणजे तुम्ही जे मागितलं ते दिलं नाही, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे लोकांना पाहिजे ते दिलंच नाही, तुम्ही तिसरंच देऊन बसले, म्हणून लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल राग आहे, द्वेष आहे। ह्या सगळ्या गोष्टी राज्य सरकारला कुठंतरी का दिसत नाहीत आणि मनोज जरांगे पाटलांनी आरोप केले, कुठल्याही प्रकारचं वेगळं वाईट वळणावर बोलले असतील, आता याच्यावर तुम्ही कारवाई करणार, यांच्यावर तुम्ही कारवाई करून त्यांची बदनामी करणार। मग मला सांगा, राज्य सत्तेतीलच एखादी व्यक्ती जर वक्तव्य करत असेल तर त्यांचा निषेध व्यक्त केला का, त्यांच्याबद्दल बोलले का। जर सत्तेतीलच आमदार नितेश राणे साहेब जर बघितलं, तुम्ही सुद्धा वक्तव्य केलं होतं सभेमध्ये की आम्ही कितीही काही बोललो
तरी पोलिसवाले करून करून काय करतील, व्हिडिओ तयार करतील आणि त्यांच्या बायकांना दाखवतील. अशा प्रकारे वक्तव्य केलं, त्याचा निषेध झाला का, त्यांच्यावर कारवाई झाली का? नाही. अजून इतर काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, भाजपचे असतील, सर्व सत्तेतील सांगतोय, कोणीही आतापर्यंत एकमेकावर आरोप केले, एकमेकांच्या घरच्यावर बोलले, मग मला सांगा त्यांचा निषेध व्यक्त केला का? नाही केला. म्हणजे आता बघितलं महाराष्ट्राची संस्कृती कुठेतरी बिघडवत चाललेली आहेत. म्हणजे जर तुम्हीच बिघडवत चाललात तर मला सांगा सामान्य जनतेचं काय होणार आहे? विकासाचे मुद्दे तर लांबच राहिले, पण मराठा आरक्षणाचा तिढा कधी सुटणार? फक्त 2014 आणि 2019 दर 5 वर्षांनी ह्या आरक्षणाचा मुद्दा गाजून लोकांचं मतदान घेण्याचं थोडंसं लक्ष वेधून घेतलंय का? की 10% आरक्षणाचा गाजर लोकांना दाखवायचं, लोकांना मराठ्यांना म्हणायचं तुम्हाला 10% आरक्षण दिलंय, आम्ही तुमच्या हक्काचं आरक्षण दिलंय. दुसऱ्या बाजूला म्हणायचं ओबीसींना की तुम्हाला आम्ही हा धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलंय. म्हणजे इकडून ओबीसी खुश, इकडून मराठाही खुश. म्हणजे हे लोक इकडून अशा प्रकारचे ते बुडीतच राहिले पाहिजे, ते मागासच राहिले पाहिजे, ते पुढे आलेच नाही पाहिजे. म्हणजे मराठा समाजाला जे काही गोरगरीब जनतेचा मनोज जरांगे पाटलांनी आवाज उठवला, त्यांना तुम्ही अशा प्रकारची वेगळ्या दिशा दाखवतायत. म्हणजे मराठा समाजांची दिशाभूल ही किती दिवस चालणार आहे? दर 5 वर्षांनी मराठ्यांची दिशाभूल होते. फक्त मतदानाच्या टायमालाच तुम्हाला मराठा समाज आठवतो का आरक्षणाच्या बद्दल? नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही त्या अध्यादेशाबद्दल बोलायला पाहिजेत, अधिसूचनेबद्दल बोलायला पाहिजेत, त्याचा कायदा करण्यासाठी बोलायला पाहिजेत. मग ह्या गोष्टी तुम्ही बोलत नाहीत म्हणून हा कालचा मुद्दा जास्त प्रमाणामध्ये उफाळला आहे. दुसरी तिसरी कोणतीच गोष्ट नाही. उफाळला का? त्यांना बोलावं का लागलं? कारण त्या अधिसूचनेवर, अध्यादेशावर तुम्ही तारीख सांगत नाहीत, त्यांच्यावर बोलत नाहीत, फक्त म्हणतात हरकती आल्या, त्यांचं आपलं वाचन चालू आहे. त्याला किती दिवस लागणार आहेत? हा कालावधी सांगा. कालावधी सांगितला तर कालची गोष्ट तुमची घडलीच नसते. आणि काल बघितलं असेल जी जमावबंदीचा आदेश होता, त्या जमावबंदीच्या आदेशानुसार मनोज जरांगे पाटलावर कारवाई केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, अजून 420 जणांवर गुन्हा दाखल केला. मग तुम्ही जमावबंदी असेल किंवा इतर संचारबंदी असेल यांच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना घरी बसवण्याचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे मराठा समाजासाठी कुठंतरी एक नेतृत्व चांगलं भेटलं. आता तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय, सिद्ध करा. मराठा समाज सुद्धा कुठंतरी मान्य करेल, पण सिद्ध व्हायलाच पाहिजे ना. सिद्ध झाल्यानंतर ते मान्य करेल. विनाकारण बिनबुडाचे आरोप लावणं हे चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी ते कुठंतरी खडतर मार्गाने आतापर्यंत आंदोलन केले, उपोषण केले, हे आतापर्यंत गेलेलं सगळं वाया का? म्हणजे मराठा समाजामध्ये तुम्ही अशा प्रकारचं भरवणार की आम्ही आरक्षण दिलं, मग मनोज जरांगे पाटलांनी केलेलं कार्य सगळं व्यस्त, म्हणजे कार्यक्रम खल्लास का? त्यांनी केलेलं कार्य गेलं का वाया? म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं काहीच नाही. आता असं म्हणत नाही की मराठा समाज त्यांच्या पाठीमागे, मराठा समाज, मनोज जरांगे पाटील म्हणतात हे मराठा समाज माझ्या पाठीमागे, त्यांनी तर हा लढवलाय, लढा त्यांच्यासाठीच. शासनाने कुठंतरी उदारमताने होऊन 10% आरक्षण दिलं नाही. आतापर्यंत द्यायचं असलं तर खूप वेळेस देऊन बघितलं, पण ते टिकलं नाही, अजून त्याची शाश्वती नाही, पुढचा मुद्दा पुढंच राहिला. फक्त हे इलेक्शनच्या टाइम पुरतं मराठा आरक्षणाचा गाजर दाखवून, मग धनगर आरक्षणाचा असेल, मराठा आरक्षणाचा असेल, फक्त आरक्षणाचा मुद्दा इलेक्शन आलं की निघाला. आणि ते कुठंतरी लोकांच्या मध्ये जायचं असतं, लोकांना प्रश्न विचारायचे असतात. मग लोकांचं म्हणणं असतं आमचा प्रश्न सोडवला का? मग लोकांना म्हणता येते 10% आरक्षण दिलं, आता तुम्ही आम्हाला मतदान करा. मग अशा प्रकारचे वक्तव्य आपल्याला बोलण्यात येतात, कारण आता इलेक्शनच्या टायमाला लोकांमध्ये जावं लागतं, लोकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतात. त्यावेळेस म्हणून हा 10% आरक्षणाचं गाजर दाखवलं की हे मराठा आरक्षणाबद्दल मराठा समाज खुश आणि इकडून ओबीसी समाज खुश, म्हणजे दोन्ही खुश असले की आपली सत्ता काबीज राहते. अशा प्रकारचं सध्या दिशाभूल आतापर्यंत होत आलेली दर 5 वर्षांना, पण आता होणार नाही. लोकांना कायद्याचं नॉलेज आहे, संविधानाचं नॉलेज आहे, लोक सुशिक्षित झालेले आहेत. त्यांना कुठंतरी हे मीडियाच्या बाबतीत, सोशल मीडियाच्या बाबतीत ह्या सगळ्या माहिती मिळते. कारण या ठिकाणी जे काही सध्या मुद्दा चालू आहे मराठा आरक्षणाचा, ते एकमेव गोष्टीवरून चालू आहे, ते सगेसोयऱ्याच्या बद्दल. त्या सगेसोयऱ्याबद्दल जर कायदा केला आणि त्याची अंमलबजावणी झाली तर हा मुद्दा संपुष्टात येईल. मनोज जरांगे पाटील सुद्धा आपलं उपोषण मागे घेतील. त्यांचा एकच अट्टहास आहे, ते अट्टहास जर तुम्ही पूर्ण केला, तुम्ही म्हणतात ते हट्टवादी आहेत, मग तुम्ही हटवादी का आहात? सगेसोयऱ्याबद्दल कायदा करण्यासाठी एवढी दिरंगाई का आहे? त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी जर दुसरा मुद्दा काढला तर मग वेगळी वाटायला पाहिजे. याच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं होतं सरसगट, तुम्ही सरसगट हा शब्द काढला आणि सगेसोयऱ्याचा आणला. मग आता सगेसोयऱ्याचा आणला तर तुम्हीच आणला, त्यांनी आणला नव्हता, तुम्ही आणला होता. मग त्यांच्या मागण्या मान्य का झाल्या नाही? त्यांचा कायदा का झाला नाही? मग अशा प्रकारचं झालं नाही म्हणून हे कालचं वक्तव्य बोलण्यात आलं. मग मनोज जरांगे पाटलावर आता बदनामीचं षडयंत्र रचणं, त्यांना मराठा समाजाच्या नेतृत्वातून बाजूला करणं, म्हणजे ते कुठेतरी सध्या कोणाच्या तरी डोळ्यात खुपतंय, कोणाला दुखतंय की मनोज जरांगे पाटील हे गोरगरीब सामान्य माणूस एखादा मराठा समाजाचं नेतृत्व करत असेल. कारण आतापर्यंत राजकारणी व्यक्ती आहेत, त्यांना करता आलं नाही जे मनोज जरांगे पाटलांनी केलं. ठीक आहे, त्यांच्यावर आरोप असतील, सिद्ध करण्याचा प्रयत्न करा, पण बिनबुडाचे आरोप लावणं बंद करा आणि बदनामी आणि षडयंत्र, ट्रॅप लावणं सुद्धा बंद करा. ह्या सगळ्या गोष्टी जर बंद केल्या तर मराठा समाज कुठल्याही प्रकारचा द्वेष निर्माण करणार नाही आणि कोणाच्या विरोधात सुद्धा बोलणार नाही. जर त्यांच्या सगेसोयऱ्याबद्दल, अधिसूचनेबद्दल जर तुम्ही कायदा केला आणि त्याची अंमलबजावणी झाली तर मला सांगा कशाला ते विरोध करतील, कशाला आंदोलन करतील, कशाला मोर्चे करतील, कशाला रास्ता रोको करतील?
ह्या सगळ्या गोष्टी सत्तेतील व्यक्तीने सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे की आपण सुद्धा बोललेलो आहेत, आपला निषेध व्यक्त केला का कोणी नाही. मग यांच्याबद्दल तुम्ही निषेध व्यक्त करणं, मग ज्यावेळेस तुम्ही बोलता म्हणजे या ठिकाणी एक पहिलीच महाराष्ट्रामध्ये मन आहे, पूर्ण भारतामध्ये सुद्धा आहे. जर तुम्हाला पूर्ण भारत स्वच्छ करायचं तर पहिले आपलं अंगण स्वच्छ पाहिजे. म्हणजे सत्तेतील व्यक्तीनं हे पहिले जे काही आरोप करणं इतरांवर, वेगळ्या पद्धतीनं बोलणं, हे तुम्ही बंद करा पहिले, मग जनता बंद करेल. म्हणजे आपणच जर अशा प्रकारचे वक्तव्य करत असताल पोलिसांबद्दल, इतर व्यक्तीबद्दल, तर महाराष्ट्रातील जनता सुद्धा ते बोलायला हरकत नाही. मग त्यांना तुम्ही निषेध व्यक्त त्यांच्यावर करणार का? आपण पहिले सुधारलं पाहिजे, आपण ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे, जेणेकरून जनता सुद्धा चांगल्या मार्गाने चालू शकते. महाराष्ट्रासाठी जर बघितलं असेल, सगळ्यात महत्त्वाचं आहे सर्व समाजासाठी राज्य सरकारने जर हितगुज केलं, सर्व समाजासाठी विकासाचे कामं केले, तर लोक जनते जी असते ती डोक्यावर घेऊन नाचत असते. पहिली गोष्ट ही समजून घेणं गरजेचं आहे की जे काही मुद्दा होता ती मुद्दा नाही मिळवला, तुम्ही दुसऱ्याच प्रकारचं वळण लावलं, म्हणून हा द्वेष पसरलेला आहे. हा द्वेष पसरण्याचं काम तुम्ही करा, पण कमी करण्याचं सुद्धा काम तुम्हीच करा, जेणेकरून हे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा केला तर कुठल्याही प्रकारचं आंदोलन होणार नाही, रास्ता रोको होणार नाही, सगळ्या गोष्टी बंद होतील. आणि सामान्य जनता नाही, मराठा समाज सुद्धा इथून पुढे तुम्हालाच निवडून देईल, तुम्हालाच आमदार करेल, हे सगळ्यांनाच माहिती आहे. कारण माहिती आहे त्यांचा जर मुद्दा तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतला तर का मतदान करणार नाहीत. जर इलेक्शन पुरतं हे गाजर असेल तर मग मला सांगा, तर हे लोकांना माहिती झालंय, लोकांना कळतंय, म्हणून लोकांचा राग तुमच्याबद्दल व्यक्त होतोय. हे कुठंतरी राज्य सरकारने दखल घेऊन, समजून घेऊन, मनोज जरांगे पाटलांची मागणी एकच आहे सगळी सोयऱ्याबद्दल, ती लवकरात लवकर कायदा करून त्याची अंमलबजावणी व्हावी, ही सकल मराठा समाजाची मागणी आहे. ठीक आहे, तर इथं थांबतो.